A to Z वर्ब्स म्हणजेच क्रियापदे. इथे A to Z वर्ब दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किमान 5 क्रियापदे पाठच करावे लागतील. ते 5 क्रियापदे पाठ केल्यास तुम्हाला 2 गुण नक्कीच मिळणार आहेत. म्हणून हे मुख्य क्रियापदे सतत वाचनात ठेवावीत. आता पुढे आहे A to Z ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजेच विशेषण. हे पण तुम्हाला किमान 5 पाठ करायचे आहेत. ते 5 पाठ करून लिहिल्यास तुम्हाला 2 गुण नक्की मिळणार आहेत. आता ह्याच्या पुढे आहे A to Z ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. हे पण तुम्हाला किमान 5 पाठ करायचे आहेत. परीक्षेत लिहायचं नक्कीच तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. तर हे तुम्ही वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब्स हे किमान 5 तरी पाठ करा. तुम्हाला हे परीक्षेत नक्की गुण मिळवून देईल. तर हे सतत तुम्ही वाचत राहावा, लक्षात ठेवा.